सगळ्याच डिफेन्स कॅपेबिलिटीची मागणी आता जग करतंय। जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे एक नाही होता की आपण इम्पोर्ट करायचं आपण काही देशांशी संधान साधलाय आणि इकडे तुर्की सारख्या देशांवर भारतीयांनी स्वतःहून पुढाकार मी तर भारतीयांचं अभिनंदन करेन की तुर्की सारखा देश जो विनाकारण दहशतवादाला पाठिंबा देतोय, मानवतेच्या विरुद्ध जो अपराध आहे त्या अपराधाला पाठिंबा देतोय, त्या तुर्कीवर अघोषित बहिष्कार हा भारतीयांनी टाकलेला आहे। तुर्कीला देखील लक्षात आलं भारतीयांची ताकद काय आहे। काँग्रेसची खासियतच आहे, पण काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली तर आमची अपेक्षा एवढीच आहे की राजकीय यात्रा करू नका आणि विशेषतः आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका। कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास दाखवत आहेत, एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची। आणि जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी आम्ही उभं राहू शकतो।